तर मित्रांनो आपण आहे ना आता गवत कापायला येईल आणि आता जवळपास आहे ना डोंगरावर आभाळ दिसू राहिले तर म्हणजे पावसाची शक्यता वाटायला लागली आता. तर आता गवत तसंच सोडून घरी जावं लागलं कारण की पाऊस जर जोरात चालू झाला तर आपण रेनकोट आणले नाही, बऱ्यापैकी ओले होऊन जाऊ, मोबाईल खराब होऊन जायची शक्यता आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळं आता आहे ना आपण फरचीवर उभे आणि वाळाला पाणी भरपूर आलेले. 2-2.5 तास आधी ना बारीक झुळूक वाहत होती पण पाऊस आहे ना एवढा टाइम पडल्यामुळे ना तर आता वाळाला भरपूर पाणी आलेले. चला आपण फरची त्या बाजूला पाहू. आता तुम्ही पाहू शकता इथे भरपूर पाणी आहे आणि वावरामध्ये सुद्धा पाणी आहे कारण की वावरामधून पाणी वाहत होतं पूर्ण इथं. तेव्हा तिकडे माती दिसत असेल तुम्हाला थोडीशी. पाहू शकता इकडे रस्त्यावरून सुद्धा पाणी चाललेलं आहे. तर रस्त्यावरून सगळं वावरामध्ये चाललेलं आहे. वावर सगळं जवळपास भरले गेलेले आहे. पहा इकडे भातच लावायचं आहे त्याच्यामुळे पाणी आलं नाही काय अडचण नाही. तुम्ही पाहू शकता पाणी भरपूर